मी त्यांना फार वर्षापासून काय तुमच्यानी यांना तुमच्यानी होत नाही ते म्हणे हप्ते चाले भेटणार ते तेव्हा काय करेल ते मी कशाबद्दल भरणार? मी त्यांचं घेऊन खाल्लंय का काही? नाही, म्हणजे मी त्यांना फार वर्षा अगोदर मी बोलायचो की प्लॉटचे रेट एवढे वाढणार नाही, प्लॉट मला विकून देऊ द्या आणि बाकी ही जी शेती आहे ना त्याच्यामध्ये मला काहीतरी द्या आणि बाकीची तुम्ही घेऊन घ्या. अरे त्याचं त्यात काहीच नाही आहे. शेतात बिनी प्लॉट म्हणले त्यांनी स्वतःचं शेतही विकलंय आणि प्लॉटही विकलंय. तो कसा काय तडजोड करणार? त्याची वस्तूच कुठे आहे? द्या ती वस्तू त्याच्या नाही आहे, तो तडजोड कशी करणार? वस्तूच तुमची उरली नाही तर तुम्ही तडजोड करणार कुठून? तो खाऊन देऊन टाका मोकळा झाला. काय काय चहा नको. काय नको का? चहा सांग मम्मी वगैरे. तुमची अमाऊंट किती मग याच्याकडे सापेपुढे? म्हणजे बघा आता 5-5.5 वर्षा अगोदर 55-57 जेवढा 5-7 वर्षाच्या अगोदर त्याच्यानंतर काही सोबत नाही. म्हणजे त्यांनी काय उलट माझी शेती बी घेतली होती ना भाड्याने अजून दुसरी आहे त्याच्या बी मला भाडा नाही दिला 3-4 वर्षापासून. हे जे करतात तुम्ही बी करत होते ना त्याच्यामध्ये तुम्ही करत होता. इतकी अमाऊंट भरणं शक्य नाही. इतकी अमाऊंट नाही भरू शकत. त्याच्यामध्ये समजोता कसा दाखवला की याच्यामध्ये जे येईल ते येईल समजा ते प्लॉटमध्ये भरपाई तर पूर्ण होणार नाही. मला याच्यामध्ये काय घेऊन बाकी तुम्ही ठेवून घ्या. अरे त्याची जमीनच नाही आहे तर आम्ही आमचे प्लॉट्स आणि जमीन कशी देणार? हा विषय कसा होणार असा? त्याची जमीनच नाही ती आणि प्लॉटही त्याचा नाही आहे. तो तर लोकायला म्हणाल हे घेऊन टाका तुम्ही फ्रीमध्ये. त्याला वस्तू स्वतःची लागेल ना द्यायला. त्याच्याजवळ असेल तो दान करेल. त्याची स्वतःची काय असेल नसेल तो दान करेल. आम्ही आमची नाही दान करू देणार. आम्ही आमची कशाबद्दल दान करू देणार? आम्ही आमची दान नाही करू देणार. तो असे कोटी रुपये कर्ज काढेल लोकांच्या प्रॉपर्टीवरती असं थोडी चालते. स्वतःची एकूण टकार मारली कुठं पैसे गुंतवले काही पता नाही आणि उरलेल्या जमिनीवरती असे करोडो रुपये कर्ज काढून नंतर आम्हाला सांगणार तर आम्ही काय असे आहेत काय? तसं काहीच नाही. तसं नाही होणार काहीच. म्हणजे अजून काय आता नवीन जो रूल झालेला आहे ना ट्रान्सफर होत नाही. म्हणजे मला काय इनाम जमीन लागू झाली. इनाम आहे ते काय इनामी आहे ना ते करता येऊन जाते 100 वर्षाच्या करार बिरार वगैरे काही आणि सगळं असं अजून त्याच्यासाठी आता पुढे मागे काहीतरी ते सर्व गावातले लोक इकट्ठे होऊन काय करणार होते. थोडे पैसे काढून आणि कोर्टमध्ये हायकोर्टमध्ये केस करून तो इनामी काढायच्यासाठी आता ते फार जुनं झालेलं आहे. पण नाही झाला ना तर तसं लिहिता येऊ शकतो करार बिरार येते वगैरे काही बी असं करून म्हणजे उतारे चेंज नाही होऊन राहिले आता. हा ना इनाम जमीन आलेला आहे त्याच्यावर. तुम्ही त्याला विचारा ना पैशाचं काय करणार आहे तुम्ही? त्याला तुम्ही विचारत का नाही त्याला पैसे? त्याला मागा ना पैसे. त्याला तुम्ही फार वेळा सांगितलं मी तुम्हाला एक सांगतो त्याच्याकडे काही पैसे नाही. तुम्ही त्याला विचारा काहीतरी माझा पैशाचा काहीतरी कर म्हणा. तू हे तुमच्या घरातले झगडे माझ्यापर्यंत का आणतोय म्हणा. तुम्ही त्याला बोला ना तुमच्या घरातले झगडे माझ्यापर्यंत का आणतोय म्हणा. तू माझे पैसे मला दे म्हणा. ती राहिली जमीन तुझा भाऊ तुझा खाला म्हणतो ना आता माझ्या समाजाला ती जमीन आणि प्लॉट त्याचा आहे. तू मला कसं पटला ना म्हणा मनामध्ये त्यातून फोन करून बोला ना. तू माझ्याकडून पैसे घेऊन गेला म्हणा. सांगितलं ना त्यांचे ताले येणार आहे ना तुमच्याची गोष्ट. ताले म्हणजे मी त्यांचं घेऊन खाल्लं आहे का? मी कशाबद्दल पैसे देणार त्याला? मी कशाबद्दल पैसे देऊ त्याला? तो कशाला पैसे मागेल मला? मी नाही पैसे वगैरे देणार त्याला काही. मी कशाबद्दल देईन त्याला पैसे? त्याला तंग करा तुम्ही पैशाबद्दल तुमच्या. तो दिल ना कुठं तर त्यांना पण ठेवलेले असेल पैसे बँकेत वगैरे आणि प्लॉट विकले ना पैसे बँकेत असेल त्याचे देईन तो कुठून तर तुम्हाला.
या प्रॉपर्टीमधून त्याला नाही देत मी काहीच, त्याला काहीच नाही भेटणार. त्याला देऊन मग माझ्या मुलीने बहिणीने रोडवर यायचं का? तसं नाही होणार, त्याला काहीच नाही भेटणार. आणि त्याला तू मार खाणार थोडं नक्की. माझे भरपूर मित्र आर्मीतले ते घरी माझ्यासारखे, आमच्यावर ऑलरेडी 3-4 केसेस झालेले आहेत. आणखीन एक केस शिल्लक करूया, काय फरक नाही पडणार आम्हाला. त्याला नाही भेटणार ते गुंठा आणि एक इसभर जमीन पण नाही त्याला एक 30 जमीन पण नाही, गुंठा नाही भेटणार त्याला काहीच. त्याने त्याचं विकलंय, खाल्लंय त्यांच्याबरोबर, त्याने डकार दिली स्वतः. तर तुम्ही हिशोब का नाही केला मधामध्ये? त्याला विचारतो ना, बाबा माझ्या पैशात काय आहे, पैशात काय आहे माझ्या? तुम्ही तर केवळ 5 वर्षापासून सांगत आहे मध्ये. मग तुम्हाला भेटायला येत नाही का? तो येत नाही का भेटायला? बोलल्यावर येत नाही का तो भेटायला? तो मध्ये माझ्याकडे नवरात्रीच्या टायमाला पाय पाडायला यायचा. आता या वर्षी बी नाही आला, मागच्या वर्षी बी नाही आला. आणि मी त्याला 5 फोन करतो, कधी कधी एखादा उचलला ना, मी म्हटलं तू येऊन मला भेटून घे, कारण माझ्या घरमध्ये बी आहे ना लफडे चालू आहे. माझी आणि माझी बहीणच्या बी वेगळा व्हायचं चालू आहे. मी त्याला म्हणून सांगितलं की बघ त्याच्यानंतर मी काय नाही करू शकणार. त्यांनी एखादा माझ्यावरती हात उचलून घेतले, हात वरती करून दिले तर काय नाही होणार. त्याच्या अगोदर काय सेट करायचे असं तर सेट करून मोकळा करू. तसं मी त्याला 6 महिन्यापासून सांगते. आता मी खालती जास्त बोलत नाही खालवाला बरोबर. आमची प्रॉपर्टीचे झगडे चालू आहेत. ते म्हणतात आमच्या नावावर काय जास्त पैसे, आम्ही फार वर्षापासून मेहनत करत आहे, 20-25 वर्षापासून तुम्हाला हेल्प करत आहे. आता त्यांच्या नावावर बी मी काय नाही काय केलेलं आहे, पण आता जी पोझिशन आहे ना ती तशी ठेवून देणार. आता जसं हे त्यांच्या नावावर आहे समजा, मग ते मला इंटरफेअर नाही करू देणार. इथे मी एक मोठा कॉम्प्लेक्स बांधला, त्याच्यामध्ये बी त्यांच्या नाव आहे माझ्या, पण त्यांनी साईन नाही केले तर अजून मला लोटन आहे. म्हणजे मी त्याला ती गोष्ट फार टायमापासून सांगत आहे की तो एकदा काय करायचं असेल ना, कारण मी म्हटलं मला कोणाच्या नको आहे. माझ्याकडे ना असा मागायला बी दुसरं फार न यायचे की म्हणजे आम्हाला विकत द्या असा. म्हटलं मला तसं काही नाही. आणि दुसरं मी तुम्हाला एकच सांगतो, भले त्याची तर चूक आहे, पण यांना मी प्रत्येक टायमाला सर्व सांगायचो. ते म्हणे आम्हाला सर्व माहिती आहे, आम्ही सर्व दोघी मिळून. मग जमीन घेतल्यानंतर त्याच्या नावावर होणार असं वाटतं का तुम्हाला? ती जमीन माझ्या बहिणीच्या नावावर होणार, यांच्या नावावर एक गुंठा नाही होणार कोणाच्या. ती जमीन माझ्या बहिणीची आहे. यांच्या नावावर कसलं आलं? हे चोर आहे ते, यांना देऊन कडे विकायची आहे का? यांच्या नावावर गुंठा नाही होणार साहेब, एक 30 पण नाही. जमीन माझ्या बहिणीच्या नावावरती होणार, यांच्या नावावर नाही. यांच्या नावावर गुंठाही नाही होणार, कोणताच नाही. शेताचा बिलिंग कोणताच नाही, त्यांच्या नावावर काहीच नाही होणार. चला माझं नाव पुढं जायचं, चक्कर वाचली तुम्ही, मला माहीतच नाही तिकडे काय आहे. याला कसं हँडल करायचं होतं, तो काय करते हे महत्वाचं आहे. तसं त्याने लिहिलेलं आहे, त्याला विचारावं लागेल ना काय लक्षणायचं. तुम्ही त्याला एवढा पासून सर्व तुम्ही हिशोब मागितला ना, म्हणजे तो त्याच्या हात सरकून घेईल. मग माझ्या हिशोबाने म्हणजे पहिल्यापासून आता त्यांना माहिती, ते जेव्हा बघा हे भाऊ वेगळे, जेव्हा तुम्ही 3 जर बसाल तेव्हा तुम्हाला परिस्थिती माहीत पडेल काय झालेलं आहे. बरं, आपल्याला बी माहित नाही, आपण असं कधी नाही बसलो. पण जेव्हा ते दोघे भाऊ आणि तुम्ही बसाल तेव्हा तुम्हाला ओरिजिनल सर्व परिस्थिती माहीत पडेल की त्यांनी काय केलेलं आहे, कसं काय हे झाला असा. तेव्हापासून मी जे सांगत 1995 पासून चालू आहे त्यांच्या, तेव्हापासून काय आहे ते त्यांना माहिती. आता शेतीमध्ये पीक नाही येत असेल, काय दुसरं काम केलं, काय झालं, त्याच्यानंतर त्यांनी पार्टनरशिपमध्ये वेल्डिंगची दुकान बी टाकली. त्यांनी वेल्डिंग करायचे बी कामे केले. म्हणजे ते दोघांची तर केमिस्ट्री मिळून राहिलेली आहे. त्यांनी त्यांची केमिस्ट्री मिळवता आमच्याला रोडवर आणलं ना, आमच्या बहिणीला भाषांना. त्यांच्या केमिस्ट्री मिळवण्याला आम्हाला काय अर्थ उरला, सगळं गमून टाकलं ना त्याने. आणि मध्ये बी आहे ना ते सांगत होते की याचे कोणी गिऱ्हाईक आहे. म्हटलं तुम्हाला पैसे रोख होऊन जाईल तुमच्याकडे, विकून टाका. तो काय विकेल आणि कोण घेणार? तुम्ही म्हणजे तुमचे विकून टाका लागेल तर, तसं मी त्यांना सांगितलं होता. पण तो काय विकणार? तो चोर आहे पहिला, तो कुठून विकणार?
त्याला काय विकू देणार? त्याला आता काहीच नाही. आता जसं मला माहीत झालाच आहे, तो आता त्यातलं काहीच नाही हलू शकत, बिलकुल नाही, काहीच नाही हलवून त्यांच्यात. तो घरी तर राहिलाच माझ्या हिशोबाने असं नाही की नाही राहणार. म्हणजे तुम्ही रात्री वगैरे मीटिंग आरामाने केली ना तर नक्कीच मीटिंग होईल. आणि त्याच्या घरी सांगून द्या ना त्याची की बुवा याच्यात मग काय फिरत थोडी बसणार, याच्यासाठी आलेले आहे. तुमचा फोन उचलेल तो, तुमचा फोन 100% उचलेल, यांचा नाही उचलणार तो, मी सोबत असल्यामुळे. त्याला माहिती मी आलेलो आहे, कोणातरी सांगितलं असेल तरच तो पळाला आहे. तुमचा फोन 100% उचलेल तो. त्याला तुम्ही विचारून पहा की आज येतो, उद्या येतो, परवा येतो, केव्हा विचारा, रविवारपर्यंत विचारा त्याला येतो का म्हणा मला भेट. काही वेगळं काम सांगा तुमचं स्वतःचं. म्हणजे घरी नाही येतो, त्याची बायको म्हणते मी तो घरी नाही आहे, तुम्ही फोन केला तर सापडेल तो. तर रात्री तर येईल ना तो. तुम्ही त्याला वेगळं काम सांगा ना. आता तुमचं त्याचे इतके संबंध आहे, तुम्ही सांगू शकता त्याला की मला भेटायला ये बुवा जेव्हा तरी असं. मी ताई सांगूच नका ना, किंवा तुम्ही मी भेटलो ही सांगू नका एकमेकांना. शेवटी 295 नंबर त्यांचे आहे ना. 70 69 70 शेवटच्या तुमचे आहे. त्याला सांगू नका तुम्हाला भेटून 70 नाही, ते येणारच नाही. त्याला सांगू नका तुमच्या इकडे झाले. काय नंबर तुमचा? 90 96 34. माझा आहे. आणि हा नंबर बी तुमच्या आहे का? 80 80 70 40 20 79 नाही का? की माझ्या गलत सेव झाला? ते म्हणजे आमच्या घरातलाच आहे तो आहे. मग पण माझा जो 97 63 आहे, मी तुम्हाला 491 जो आहे तो माझा लायसन वरती आहे. तो माझा ऑन रेग्युलर नंबर आहे. आणि तो बी तुमच्या आहे का? 70 नाही, तो आहे पण मग ती वापरत नाही जास्त. वापरत नाही ना? तो नका, तो काढून घेऊ. तो काढून टाका. फक्त जो 91 आहे लास्टला तोच माझा. म्हणजे त्याला डिलीट करून घेऊ. हो, तेव्हा डिलीट करून टाका. 91 राहू द्या. गरज नाही त्याला डिलीट. नाही, हा 91 जो हा माझा रेग्युलर नंबर आहे, कधीच बंद राहत नाही. आणि त्याला फोन लावायला तुम्हाला गोड सांगतो. शेवटी 562 आणि 970 त्यांच्या शेवटच्या कोणता नंबर वापरतो तो जास्त? 970. हा, तो पण करा, उचलते का? हाँ नमस्कार राजेश भाई. हेलो. हाँ क्या छो? घरे છો કે? તો હેલો, હું એમ કહી રહ્યો તમને કે તમારા ભાઈ જે છે ને, હેલો, આવી જતા તો થઈ જતું બધું એમ ઘરે. ભાઈ અને એક ભાઈ. આવો જ કે તમે? તો કેવી રીતે પછી એટલે ચાલશે ને? કઈ વાંધો નહીં, તો સાથે આવી જજો લાગે તો. ते काय मी खोटं बोललो ना तो घरी घरी ना. काय म्हणतो तुमच्याकडे यायला? मग उद्या सकाळी आम्ही येऊन लागू. मग मला आता मला टाइम लागेल, पण मी काय म्हणतो तुम्हाला रात्री बी जमत असेल. आता तुम्ही गेले ना, तुम्ही रात्री 10 वाजता बी येऊ शकता, रात्री 11ला बी येऊ शकता. मी गेला की तो येणे शक्यच नाही. हे जातील तेव्हाच तो. मी गेलो की तो येतच नाही, येणार नाही. पण मी काय म्हणतो, नाही घरी असं आरामाने बोलला तो तुम्हाला बी भेटेल. तुम्ही आता फोन केला ना, आता लगेच उचलेल तो तुमचा नंबर. उचलाचा काय त्याला भेटतोच ना. लावा लागेल तर लगेच उचलेल. नाही त्याला नाही, त्याला सांगा जाऊ नको, मी येत आहे. म्हणजे कुठे कामावर नको जाऊ. तो आता घरीच आहे ना. आता पोहोचतो मी घरी. घरी जायला मला किती वेळ निघून गेला तेवढा त्याच्यापेक्षा मी फोनच नाही करत त्याला. मी फोन केले तर उचलून जाते. नाही
तुम्ही सांगितलं ना यांच्यासोबत कोणतरी आहे, त्याला कळलं असेल कोणतरी सोबत आहे म्हटल्यानंतर मी तसं आहे. चला चला बोलूया आणि त्याला. तुम्ही केव्हा बी येऊ शकता येऊ शकता त्याला आहे मला 2-3 दिवस वेळ आहे, माझे मित्र वगैरे आहेत. माझ्या हिशोबाने तुम्ही घरी राहील त्याला काय तो चाटा मारते तो, तुम्हाला बोलला असेल चाटा मारते तो.